नमस्कार मित्रांनो, एमपीएससी गव्हर्नमेंट जॉब या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपलं हेडिंग पाहिल्याप्रमाणे आपण या परीक्षेमध्ये नेमका पोलीस भरतीचा कसा अभ्यास करावा, म्हणजे आपल्याला यश हे कसं मिळू शकेल याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर काही हरकत नाही, नसेल केलं तर आपण सबस्क्राईब करा आणि केल्याबद्दल धन्यवाद. आपला जर व्हिडिओ आवडला तर आपला हा नक्की लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक नक्की करा आणि आपल्या जर काही सूचना कमेंट असतील तर त्या नक्की करा, म्हणजे आम्हाला कळेल की मला सुद्धा कळेल की नेमकं काय आपल्याला हवं आहे किंवा माझं काय चुकतंय किंवा आपणास काय आवश्यक आहे त्याबद्दल आपण नक्की सूचना करा. मित्रांनो, परत आपल्याला एक गोष्ट सांगण्याची हे आहे की आपल्यासाठी जी आहे ती परीक्षा ऑनलाईन परीक्षा होण्याची शक्यता आहे जवळपास. त्यामुळे ही जर परीक्षा ऑनलाईन झाली तर त्यासाठी आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या खाली लिंक दिलेली आहे फ्री टेस्ट सिरीजची, तेथून आपण फ्री टेस्ट सिरीज ह्या देऊ शकता. आपल्या गरीब विद्यार्थ्यांसाठीच खास आपण या सुविधा चालू केलेल्या आहेत. evisionmpsc.com या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण जे आहे ते फ्री टेस्ट सिरीज बघू शकता. evisionmpsc.com हे कंटिन्यूमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ॲड्रेस जो आहे तो खाली दिलेलाच असेल. त्याच्यावर सुद्धा फ्री टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत. वनरक्षक पदासाठी सुद्धा घेतलेले आहे आणि पोलीस भरतीसाठी सुद्धा, की जे मुलं पैसे देऊन खर्च करून काही करू म्हणजे फ्री टेस्ट सिरीज जे आहे ते ऑनलाईनला देऊ शकत नाही त्यांच्यासाठी आहे. तर मित्रांनो, या स्ट्रॅटजीजमध्ये जर बघितलं तर कमीत कमी आपल्याकडे 2 महिने म्हणजे जवळपास 50 दिवसाचा कालावधी हा परीक्षेसाठी आहे. कारण की अजून जाहिरात आलेली नाही आहे. आज 26 जानेवारीचा जवळपास आहे, जाहिरात आलेली नाही. त्यामुळे जाहिरात आल्यानंतर 30 दिवस कमीत कमी त्यांचं जे आहे ते पिरियड असतो, नोटीस पिरियड. 30 दिवसामध्ये त्यांना परीक्षा घेता येत नसते. फॉर्मची तारीख असते आणि त्याच्यानंतर कमीत कमी 15 दिवस अगोदर त्यांना परीक्षा हे देता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे मिनिमम 50 दिवस हे आहेत म्हणजे आहेतच. तर याचा अभ्यास कसा करायचा याची मित्रांनो स्ट्रॅटेजीसाठीच हा खास व्हिडिओ आपल्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. आपण जर आतापर्यंत बरेच जणांनी परीक्षा खूप साऱ्या दिल्या असतील, काही जण नवी असतील, काही जण ग्रामीण भागातून आले असतील, त्यांच्यासाठी व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये खास जे परीक्षा आहे 100 गुणांची परीक्षा असणार आहे. यामध्ये सामान्य ज्ञान साधारणतः 25 प्रश्न, मराठी 25 प्रश्न, अंकगणित 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर मित्रांनो, सामान्य ज्ञानचे प्रश्न सरासरी सगळ्यांना येतात, मराठीचे प्रश्न सरासरी सगळ्यांना येतात. गुण फक्त कमी पडतात ते गणित आणि बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ताचे साधारणतः जे आहे ते 20 प्रश्न हे प्रत्येकाला येतात. फक्त अंकगणिताचे जे प्रश्न आहेत त्यामध्येच तुम्हाला जे आहे ते गुण कमी मिळू शकतात. तुम्हाला खास अभ्यास जो करायचा तो अंकगणित असा तुमचा हा सिलेबस आहे. 4 प्रकारचे तुम्हाला प्रश्न असतील. कदाचित तुमची जर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली तर तुम्हाला ती तुम्ही डायरेक्ट कितीही अभ्यास करून तुम्हाला त्याचा उपयोग नाही आहे. तुम्ही त्या ऑनलाईन परीक्षेचा जोपर्यंत सराव घेणार नाही किंवा सराव करणार नाही कुठल्या तरी वेबसाईटला किंवा कम्प्युटरवर, तोपर्यंत तुम्हाला जे गुण आहेत डायरेक्ट कुठल्याही परीक्षेचे सराव न करता डायरेक्ट युद्धाला जाणे म्हणजे हे आत्महत्या करण्यासारखंच आहे. त्यामुळे तुम्ही अगोदर या परीक्षेचा सराव करा. तुम्ही हा परीक्षेचा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या की तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे, मराठीसाठी तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे, गणितासाठी तुम्हाला किती तास अभ्यास करायचा आहे आणि बुद्धिमत्तेसाठी किती तास अभ्यास करायचा आहे. तुम्हाला यात मुख्य 4 गोष्टी तुम्हाला करायच्या आहे की तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे की तुमच्याकडे वेळ किती आहे. समजा तुमच्याकडे जर 10 तास असतील दिवसातले, कोणी काम करशील किंवा कदाचित तुम्ही दुसरे सुद्धा कामं करू शकत असाल, तर या 10 तासातला तुम्हाला जो आहे तो 100 गुणांसाठी द्यायचा आहे. तर या 10 तासातलं साधारणतः तुम्हाला जर बघितलं तर सामान्य ज्ञान हा विषय खूप व्यास्ट आहे. मराठीचा जो विषय आहे हा विषय सुद्धा व्यास्ट म्हणजे ते आहे, परंतु हा कंट्रोलमध्ये आहे तुमच्या. आता गणित बरेच जे मुलं आहेत नुसतं परीक्षा आली कीच फक्त गणिताला हात लावतात आणि बुद्धिमत्तेला तर काही जे मुलं ते बुद्धिमत्तेला तरी थोडंफार पाहतात, गणितला मुलं हातच लावत नाहीत. त्यामुळे काय होते की आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्या खूप इझी लेवलच्या झाल्या, परंतु आता दिवसेंदिवस जी आहे ती स्पर्धा ही वाढत आहे. इथं नोकरीवाल्याचे मुलं असो का किंवा तुम्ही गरीबाचे मुलं असो किंवा कोणी आज आलेला असो किंवा गेले 5 वर्ष झाले असो, कोणाचीही जर सराव त्याचे जर नसलेल त्या परीक्षेवर तर त्याला नक्की प्रभुत्व नाही आहे, म्हणजे त्याला अपयश येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपल्याला माहित आहे की सरकारची समस्या असो का कोणतीही समस्या असो, आता जागा सुद्धा खूप कमी निघत आहेत. त्यामुळे आणि कॉम्पिटिशन जी आहे ती वाढत आहेत. त्यामुळे तुम्हाला एकही गुण तुमच्या हातचा न जाऊ, जेव्हा तुमचा अशी कंडिशन असेल तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे ते कट ऑफ कितीवर लागेल याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट तुम्ही जे आहे ते प्रॅक्टिससाठी खूप पात्र ठरू शकता. तर मित्रांनो, याच्यासाठी सांगण्याच्या अगोदर म्हणजे याचं जे प्रमाण आहे ते 1:5 असं प्रमाण घेण्यात येणार आहे. आणि याची जी ही परीक्षा आहे ही 100 गुणाची असेल. या 100 गुणासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा जो तो कालावधी असेल. याच्यासाठी आता आपण बोलत होतो की अभ्यास नियोजनसाठी तुम्हाला जे आहे तो कालावधी द्यायचा आहे
याच्यानुसार तुमच्याकडे 10 तास असतील तर साधारणतः तुम्हाला मराठीला 2 तास द्यायचे आहेत. अंकगणितीसाठी तुम्हाला 3 तास द्यायचे आहेत, बुद्धिमत्तेसाठी 3 तास द्यायचे आहेत आणि सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला 2 तास द्यायचे. मित्रांनो, सामान्य ज्ञान वाचायला सोपी जाते म्हणून तुम्ही काही दिवसभर सामान्य ज्ञान घेऊन वाचायचं नाहीये. तर आता आपण बघूया एक एक विषयाचं. तर सामान्य ज्ञानासाठी साधारणतः 25 प्रश्न हे विचारले जातात. 25 प्रश्नामध्ये तुम्हाला साधारणतः 5 प्रश्न हे भूगोलाचे असतात, 5 प्रश्न तुम्हाला इतिहासाबद्दल असतात, 5 प्रश्न इतिहास चालू घडामोडीबद्दल असतात, 5 प्रश्न हे तुमचं सामान्य ज्ञान म्हणजे तुम्ही पोलीस भरती करताय म्हणजे त्या पोलीस भरतीच्या ज्ञानाबद्दल असतात त्यामध्ये, आणि 5 प्रश्न हे परिसर अभ्यास किंवा विज्ञान किंवा क्रीडा घडामोडी या गोष्टीबद्दलचे 5 प्रश्न असतात. साधारणतः या 25 प्रश्नाचं असे हे विभागणी होत आहे. आता 5 प्रश्नामध्ये इतिहासामध्ये शिवाजीचा इतिहास वगैरे, इथला लोकल इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास, कदाचित काही 1-2 जे आहेत ते भारताच्या इतिहासाचे सुद्धा प्रश्न विचारतात. 5 प्रश्न आहेत ते नंतर तुम्हाला विचारतात भूगोलमध्ये. इथले वेगवेगळे विद्यापीठ, इथले तीर्थक्षेत्र, इथले अभयारण्य, गरम पाण्याचे झरे वगैरे किंवा प्रसिद्ध स्थळं याच्याबद्दल हे 5 प्रश्न असतात. 5 प्रश्न हे तुम्हाला नागरिक शास्त्र म्हणजे राज्यघटनेबद्दलचे 5 प्रश्न तुम्हाला विचारतात. यात भारत कधी स्वतंत्र झाला, कधी राज्यघटना अंमलात आली, राज्यघटनेचे अध्यक्ष कोण, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, किती सदस्य संख्या आहेत, महाराष्ट्राची लोकसंख्या किती, विधानसभेची सदस्य संख्या किती, भारताची किती, असे हे 4-5 प्रश्न हे, किंवा सरपंच, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांचा अध्यक्ष कोण असतो, कोणाला काय अधिकार आहेत, सचिव काय करतो, कोणाचा अधिकार आहे, त्याला कोण नेमणूक करतो, अशा प्रकारचे 5 प्रश्न असतात. 5 प्रश्न हे तुमचे चालव घडामोडी याच्याबद्दलचे असतात, की कोण निवडून आलं, कुठल्या पार्टीची सत्ता आहे, कुठल्या पार्टीचा कोण अध्यक्ष आहे, अशा प्रकारे, किंवा मुख्यमंत्री कोण आहे, मंत्री कोण आहे, असे 5 प्रश्न असतात. तर मित्रांनो, नुसतं तुम्ही फक्त एकच इतिहासच वाचत बसाव का? जे मुलं आहेत त्यांना सिलेक्शन ज्यांचं होते आणि ज्यांचं सिलेक्शन होत नाही यांच्यामध्ये काहीही फरक नाही आहे. सगळे मुलं सारखेच असतात, सगळे जे उमेदवार सारखेच असतात. फक्त तुम्ही जर आज इतिहासच वाचत बसले तर सर तुमचं फक्त 5च गुणांचा अभ्यास होणार आहे. तुम्हाला भूगोलचाही अभ्यास करायचा आहे, तुम्हाला नागरिक शास्त्राचाही अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्या प्रमाणात तुम्हाला वेळ द्यायचा आहे. उदाहरणार्थ, आता तुम्ही जर येथे जर सामान्य ज्ञानच वाचत बसले तर तुम्हाला 25 पैकी 25 मिळतील, पण कदाचित तुमचं अंकगणित आणि बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष होईल. इथे तुम्हाला 15 मार्क आणि इथे 20 मार्क मिळाले तरी समोरचे जे विद्यार्थी ते तुमच्या समोर जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जो आहे तो मुख्य म्हणजे सर्वसमावेशक असा हा अभ्यास करावाचा आहे. सर्वसमावेशक म्हणजे सर्व विषयांचा तुमचा अभ्यास झाला पाहिजे. जरी तुम्हाला तो विषय आवडत नसेल, आता मराठी जास्त आवडतो म्हणजे मराठीचा नाही करायचा, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता सामान्य ज्ञानासाठी जर म्हटलं तर तुमच्याकडे 2च महिने कदाचित आहेत, 50 दिवस. तर तुम्हाला याच्यासाठी सध्या तरी माझ्या दृष्टीने एक पर्याय मी फक्त तुम्हाला रिकमेंड करत आहे की कुठल्याही परीक्षेचा जो आहे तो ठोकळा तुम्ही वाचा. साधारणतः तात्याचा जर ठोकळा तुम्ही वाचला तर त्याला 30 दिवसात तुमचा व्यवस्थित तो आरामशीर वाचून होऊ शकतो. मराठीसाठी तुमच्याकडे जे आहे ते मोरा वाळंबे आणि तुम्हाला सामान्य ज्ञान किंवा यात मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका आहेत त्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका ह्या तुम्ही टोटल सोडून पहा. जोपर्यंत तुम्ही मागील वर्षीय प्रश्नपत्रिका सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला अंदाज येणार नाहीये. असले व्हिडिओ पाहून कितीही जरी तुम्ही व्हिडिओ पाहत बसले तर तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही मागील वर्षीच्या टोटल प्रश्नपत्रिका ह्या तुम्ही सोडवत नाही, 2 ते 3 तुम्ही प्रश्नपत्रिकेचे जे क्वेश्चन सेट आहेत तुम्ही विकत घ्या, वेगवेगळ्या प्रकाशनाचे मागील वर्षीचे घ्या आणि सरावचे घ्या. त्याचा तुम्ही व्यवस्थित सराव करा, तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. कारण की कुठलेही जरी पब्लिकेशन असो, मी कोणाचे नाव घेणार नाही, त्यांनी काहीतरी अभ्यास करूनच ते सराव तुमच्यासाठी तयार केलेले असतात. मराठीसाठी तुम्हाला 25 प्रश्न आहेत. तर मराठीसाठी जे आहेत ते 25 प्रश्नापैकी साधारणतः 15 प्रश्न हे तुमच्या शब्दसंग्रहासाठी असतील आणि 10 प्रश्न फक्त तुमच्या ग्रामरसाठी असतील. आता शब्दसंग्रहामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला वाक्यप्रचार असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, एका अर्थाचे वेगवेगळे शब्द जे असतील ते शब्द असतील. अशा प्रकारे काही जोड शब्द असतील, काही शब्द समूह असतील, काही एकाच अर्थाचे वेगळे अर्थ, काही वेगवेगळ्या अर्थाचा एकच शब्द असे असतील. त्यामुळे साधारणतः शब्दसाठा वेगवेगळ्या म्हणी असतील. तुमचा शब्दसाठा हा आवश्यक आहे आणि हा शब्दसाठा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मोरा वाळंबे सर किंवा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक जे आहे ते प्रिफर तुम्ही करू शकता. आणि ग्रामरसाठी मित्रांनो फक्त तुम्हाला 10च प्रश्न हे ग्रामरवर येणार आहेत आणि 15 प्रश्न हे शब्दसाठ्यावर येणार आहेत. त्यामुळे तुमचा शब्दावर जास्त भर दिला तर तुमचे शब्द जे हे अजिबात चुकणार नाहीत. त्यात सुद्धा महत्त्वाचं म्हणजे विरामचिन्हे,
आणि ग्रामरमध्ये आपल्याला माहिती आहे की काळ, नाम, लिंग जे शब्दाचे 8 प्रकार आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता याची अभ्यास करायची स्ट्रॅटर्जी जर म्हटलं तर आता आपण ते बघूया शेवटी. अंकगणित हे तुम्हाला 25 प्रश्नासाठी साधारणतः विचारण्यात येणार आहे. कदाचित 20 गुणासाठी सुद्धा असू शकते. यांना 20 असतील, यांनाही 20 असतील आणि तुमचं जे सामान्य ज्ञान आहे याच्यामध्ये 35 प्रश्न तुमचे कदाचित होऊ शकणार आहेत. त्यामुळे साधारणतः आपण सध्या 25-25 पकडूया, कारण की पेपर पॅटर्न हा नवीन येणार असल्यामुळे आपल्याला त्यानुसार अभ्यास करायचा आहे. तर अंकगणितामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये संख्या, नैसर्गिक संख्यालेखन, संख्यांचे प्रकार, अपूर्णांक, पूर्णांक रेषा, चलन, गुणोत्तर, वर्ग, वर्गमूळ आणि म्हणजे जे अंक असते काळ, काही जे गणित तुम्हाला सरळ व्याजावरचे विचारू शकतात, नफा तोटावर विचारू शकतात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ जर बनला तर हा खूप लांब बनवणार आहे, त्यामुळे थोडं मी शॉर्टकटमध्ये घेत आहे. तरी आपल्याला कळलं असेल की यामध्ये काय करायचं, की आपल्याला मुख्य म्हणजे प्रत्येक जे घटक आहे त्या प्रत्येक घटकाला हा समान न्याय द्यायचा आहे तुम्हाला. 100 एकूण प्रश्न असतील. बुद्धिमत्तेसाठी सुद्धा तुम्हाला काही नातेसंबंध, ज्या संख्या मालिका राहतात 2, 3, 5 म्हणजे यांचा जो फरक असतो याच्यावर हे जे अशी संख्या मालिका असते त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी गणितासाठी जर म्हटलं तर तुम्ही पंढरीत राणे सरांचं पुस्तक गणित आणि बुद्धिमत्तेसाठी त्यांचं पुस्तक वापरू शकता. अंकलगी सरांचं पुस्तक वापरू शकता. सतीश वशे सरांचे सुद्धा चांगले पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा नोबल मॅथ्स, कुठलेही तुम्ही 2 पुस्तक हे वाचू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा त्यांचा वेळ, तुम्हाला आवडत नसलं तरी यांना तुम्हाला हा वेळ द्यावा लागेल, म्हणजे तुम्हाला यश नक्की मिळेल. याच्यासाठी मित्रांनो, जर शासनानं ऑनलाईन परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे, बहुतेक जर ऑनलाईन परीक्षा झाली असेल तर आपणास एक evisionmpsc.com नावाची वेबसाईट आहे, आम्ही खास जी आहे ते आपल्यासाठीच तयार केलेली आहे. evisionmpsc.com या वेबसाईटवर तुमचे जे आहेत ते फ्रीमध्ये टेस्ट सिरीज, तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज ह्या दिलेल्या आहेत. कारण की आतापर्यंत तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची सवय झालेली होती. जोपर्यंत तुम्हाला आता यावर्षी जर तुम्ही ऑनलाईन परीक्षा देत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं हे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळण्याची शाश्वती जे आहे ते कमी असेल. तुम्ही अभ्यास कितीही जरी केला तरी तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री टेस्ट सिरीज नावाचा एक टेलिग्राम ग्रुप आहे, त्याचं चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तो चॅनल किंवा तो ग्रुप तुम्ही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला जे आहे ते चॅनलवर नेहमीच्या नवीन टेस्ट सिरीजच्या जे आहेत ते अपडेट्स, ज्या लिंक आहेत त्या टाकण्यात येणार. म्हणजे जवळपास 5 टेस्ट सिरीज या तुमच्यासाठी घेण्यात आलेल्या आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट या साईटला जाऊन सुद्धा तुम्ही त्या टेस्ट सिरीज सोडवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा अभ्यासक्रम होता. असे जे पुस्तकं आहेत यांची स्पेशल पुस्तकांची यादीसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. किंवा तुम्हाला मी आज सांगितलेलंच आहे, परत एकदा आपल्याला सांगतो की तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सराव करणं आवश्यक आहे. मागील वर्षीय प्रश्नपत्रिका तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला सोडून पाहणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे जेवढ्या गुणांसाठी ते घटक आहे तेवढ्या गुणांसाठी त्या घटकाला वेळ देणं आवश्यक आहे. एकच घटक तुम्ही पूर्ण वाचण्यात दिवस गमावणं आवश्यक नाही आहे. आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला जर परीक्षा खरंच क्रॅक करायची असेल तर सर्व जे परीक्षा आहे हे पूर्ण जे आहे ते परीक्षा या गुणांवर येऊन पडलेली आहे. तर आपल्याला पाहायचं, कारण की जे आहे ते भरतीचे जे आहेत ते मार्क्स जे कमी केलेले आहे ते मार्क्ससुद्धा आपण बघूया. हा जो GR आहे त्याची ही कॉपी आहे. लेखी परीक्षा ही 100 गुणाची होणार आहे. सदर प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि 100 गुणाची असेल. परीक्षेमध्ये खालील विषय: अंकगणित आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असतील, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. साधारणतः 90 मिनिटाचा कालावधी असेल आणि ही चाचणी टोटल मराठी भाषेत घेण्यात येईल. आणि याच्यामध्ये MCQ म्हणजे कायम बहुपर्यायी प्रश्नही असतील. मित्रांनो, हा जर व्हिडिओ खरंच आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या जर काही सूचना, तक्रारी किंवा काही कमेंट असतील तर त्या नक्की कमेंट करा. आणि आपणास परत एकदा यश मिळो याच्याबद्दल, पोलीस भरतीबद्दल आपण. आणि मित्रांनो, आपल्याला या चॅनलवर पोलीस भरतीचे जे आहे ते सराव प्रश्नपत्रिका सुद्धा आपण घेण्यात येणार आहेत. याच्यावर तुम्हाला सरावाच्या PDF ज्या आजच्या ज्या परीक्षा पद्धतीनुसार ज्या आहेत त्या क्वालिटीनुसार तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे evisionmpsc.com या वेबसाईटवर. आपल्याला जी पंचसूत्री आहे ती पंचसूत्री लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एक तर तुम्हाला पॅटर्न लक्षात ठेवणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेचा जो काळ आहे किंवा परीक्षेचा जो हॉल आहे त्या हॉलमधली परीक्षेची रणनीती जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला जेवढे प्रश्न येतात तेवढे प्रश्न तुम्ही फास्टमध्ये सॉल्व करून तुम्ही ते पुढे जायचं असतंय, थांबायचं नसते. ज्यावेळेस तुम्हाला जर वेळ मिळाला त्यावेळेस मग जे प्रश्न तुम्हाला काही तुम्ही मार्क केलेले असतात त्या मार्क थोडेफार त्या प्रश्नावर तुम्ही परत यायचं असतं. नाहीतर मग काय होते की बऱ्याच मुलांकडे जे आहे ते, उदाहरणार्थ गणिताचे जर प्रश्न त्यांना स्टार्टिंगला आले तर ते गणितच सोडवण्यात त्यांचा जो आहे तो कालावधी वेळ ठरतोय. याची स्ट्रॅटर्जी म्हणजे अशी आहे की सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहेत तुमच्याकडे 90 मिनिट आहेत.
90 मिनिटामध्ये तुम्हाला जर 25 प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्हाला याच्यामध्ये साधारणतः 90 मिनिटाचा जर विचार केला तर 45 2 म्हणजे तुम्हाला जवळपास 22 मिनिटं किंवा 20 मिनिटं तुमच्यासाठी येतात. तर तुमचे सामान्य ज्ञानचे जे प्रश्न आहेत ते मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही 20 मिनिटात तुम्ही कंप्लीट कराल त्यावेळेस तुम्हाला जे आहे ते मराठीचे प्रश्न 20 मिनिटात तुम्हाला कंप्लीट व्हायला हवे. म्हणजे 40 मिनिटात तुमचे हे 50 प्रश्न कंप्लीट व्हायला पाहिजेत. त्यावेळेस तुम्हाला 50 मिनिटामध्ये हे 50 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. काय होत आहे, तुम्ही सामान्य ज्ञान किंवा मराठीचाच प्रश्न सोडवण्यात जर वेळ गमावला तर तुम्हाला नंतर वेळ कमी मिळतो. आणि काय होणार की ज्यावेळेस गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला खरंच वेळ हा जास्त लागतो. त्यामुळे तुम्हाला जर ही स्ट्रॅटर्जी अशी आहे की तुम्ही सामान्य ज्ञान आणि मराठीचे जे प्रश्न आहेत ते कमीत कमी वेळेत सोडवा. विचार करत बसू नका आणि नंतर तुमच्याकडे जर वेळ मिळाला तर मग परत या. आणि बरेच प्रश्न हे कन्फ्यूज असतात, 50-50 असतात. अशा वेळेस वेळेचा विचार न करता डायरेक्ट कुठलंही एक ऑप्शन जर तुमचं निवडायचं असते, जर तुम्ही कन्फर्म असाल तर. आणि निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला नसल्यामुळे काही त्याचं टेन्शन नाही आहे. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर नक्की यश मिळेल. आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. कुठल्या तरी एखाद्या ग्रुपवर कमीत कमी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.